वनाज मेट्रो. कोल्हापूरला चाललो आहे मी. आधी मेट्रोन जातो, पुणे मेट्रो पहिल्यांदाच चाललो आहे. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. ग्रीन दर्पणमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सो सगळे छान असाल. आणि आम्ही चाललेलो आहोत मेट्रोनं पुणे रेल्वे स्टेशनला आणि तिथून आम्ही पुढे आमचं रिझर्वेशन आहे कोल्हापूर ट्रेनचं. आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत सोहमकडे. मेट्रोचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. इथे तिकीट घ्यावं लागेल. पुणे मेट्रो. सरलायची एवढी सगळी सिस्टम आहे. चांगलं आहे की मग. पकड पकडायचं याच्यावरती. हां चल. फर्स्ट फ्लोअरला तिकीट वगैरे घेतल्यानंतर आपल्याला सेकंड फ्लोअरला मेट्रो पकडायला जायला लागते. पण तिथून की नाही आम्हाला ही लिफ्ट होती, आम्हाला माहिती नव्हतं. कोणते एक माणूस भेटला, तो बोलला की लिफ्टनं यायचं ना. आणि साहेबांना आमच्या माहिती नव्हतं. आम्ही पहिल्यांदाच जातो आहे, त्यामुळं ओझं होतं माझ्याकडं आणि थोडं दमले मी चढून. मी इकडे जाणार येईल. आता मेट्रो पुढे जाणार आणि ट्रॅक चेंज करून परत येणार आहे इथंच. हे वनाज स्टेशन आहे आणि वनाज स्टेशन ते मी पुणे स्टेशनला जाणार आहे. कसं दिसतं. ठीक आहे. मंडळी, मेट्रोमध्ये बसून ना असं कुठेतरी फॉरेनला आल्यासारखं किंवा प्लेननं गेल्यासारखं झालं मला. इतकं छान, इतकं शांत आहे आणि छोटीशीच ट्रेन आहे, पण बघताना किंवा त्यातली सिस्टम जी आहे ती खूप चांगली आहे. मेट्रोमधून संपूर्ण पुण्याचं दर्शन झालं. इतकं छान वरती आकाशात असल्यासारखं वाटत होतं मला तर. बघू शकताय तुम्ही पण किती मस्त आणि अगदी क्लिअर मस्त पुणे दिसतंय. आपलं मुंबईला पण आहे घाटकोपरपर्यंत, पण आम्हाला कधी जाण्याचा योग आला नाही. आणि आता अंडरग्राऊंड मेट्रो होतंयच आपल्याला मुंबईमध्ये, तेव्हा बघू आम्ही कधी जाऊ होईल तेव्हा. पण आजचा जो अनुभव आहे ना पुणे मेट्रोचा, हा फार छान होता. सिस्टम इतकी चांगली होती ना. तिकीट स्कॅन करणं, कुणी पण असं फुकट प्रवास करू शकत नाही याच्यामधून, ह्या ट्रेनमधून.
आम्हा दोघांचे मोबाईल पण डिस्चार्ज झाले होते. आणि मेट्रोमध्ये ही छान सिस्टम आहे की आपला मोबाईल जर डिस्चार्ज झाला तर आपण इथं रिचार्ज करू शकतो. साहेब तेच करतायत, माझा मोबाईल रिचार्ज लावला आणि त्यांच्या मोबाईलमधून मी शूट करते आहे. एक मिनिट. मेट्रोमुळं आम्ही लवकर पुणे स्टेशनला पोहोचलो आणि आमची ट्रेन होती रात्री 9:30ची काहीतरी. आणि मग इथं आता नाश्ता काय असेल ते करू. संध्याकाळचे 6:30 काहीतरी होत आलेले. आणि मग म्हटलं ह्यांना काहीतरी खाऊन घेऊया, चहा वगैरे थोडंसं. दुकानं इतकी आहेत ना तिथं, पण ह्यांनी सांगत होते ही जी दुकानं दिसत आहेत ना इथं काय चवच नव्हती. पण त्यांनी आधी खाल्लेलं त्यामुळे बोलले की अगं चहा वगैरे एवढा काय चांगला नाही. इकडे एक दुसरं चहा कॉफीचं दुकान दिसतंय ना, तिथून आम्ही घेतला आणि वडापाव घेतला. नुसतं वडापाव खाऊन मला कंटाळा आला आहे तसं तर, पण दुसरं काही नव्हतं. नाही आम्ही भजी घेतली. ह्यांना बोलले मी वडापाव नको आहे मला, त्यामुळं मग भजी घेतली. कसली ती पण बटाटा भजीच होती, पण बरी होती. दुसरी भजी नाही ती थंड आहे, थोडी थंड आहे कांदा भजी. पुणे स्टेशनला आज 26 जानेवारी होता, त्याच्यामुळं झेंडा फडकवलेला दिसला, त्यामुळे थोडीशी त्याची एक क्लिप घेतली आहे मी. प्रवास करून इतका वैताग आलेला ना, दिवसभर अंग दुखत होतं. ह्यांना बोलले ते मशीन आहे मसाजची, ते तुम्ही थोडं एक 10 मिनटं मसाज करून घेते. 10 मिनटासाठी 100 रुपये होते आणि 5 मिनटासाठी 60 रुपये. मागच्या वेळेला आम्ही जेव्हा पुण्याला आलो होतो तेव्हा साहेबांनी आमच्या इथे ह्या मशीनमध्ये मसाज करून घेतलेलं आणि आत्ता मी करून घेते. आणि की नाही थोडा वेळ बरं वाटते, असं की म्हणजे असं नाही आहे की आपण करून घेतला मसाज तर खूप छान वाटते, असं नाही आहे. थोडाच वेळ ह्याच्यामध्ये बरं वाटते. जितका आपण 10-15 मिनटं जर करून घेतलं ना तर 1 तास 2 तास बरं वाटते, नंतर आपलं होतं तसं दुखणं होतं आहे. पण थोडं रिलॅक्स होतं, काहीच होत नाही असं नाही. आणि थोडी मला पहिला भीती वाटली की काय होते की नाही. मग ते बोलले की बांगड्या काय घड्याळ वगैरे असेल ते सगळं काढा, कारण हातांना पण आपल्या प्रेशर येतो त्याच्यामध्ये. आणि पाठीला चांगली मसाज होते असं, आणि पोटऱ्या असतात ना आपल्या त्यांना पण होते आणि पाठीला बऱ्यापैकी होते. आणि मानेला ते पण करतं मसाज. हे मशीन्स आहेत ना, तिथं 3 मशीन आहेत आणि खूप पुणे स्टेशनला की नाही मागच्या वेळेला मी बघितलेलं, बरेच लोक करून घेतात तिथं. ही जी मशीन आहे ना ती असं आपल्याला खालीवर करत असते, असं हादरते आपल्याला. आणि पाठीमागं की नाही असं वाटते की कोणतरी 2 माणसाने असं आपल्याला दाबून पाठीमागं असं हळू आपल्या कण्याला असं मसाज करते, अशा टाईपचं फील होते. वरती खाली होते आणि थोडंसं भीती वाटते हे पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा करून घेणाऱ्याला थोडी भीती वाटते. पण हळूहळू की नाही ते, आणि पायानं तुम्हाला सांगते इतकं ते जोरात प्रेशर देताना असं वाटतं अयो बस असं म्हणावं वाटतं एकदा जोरात. पण नंतर थोडंसं रिलॅक्स वाटतं, हळूहळू ते सोडतं. पहिल्यांदा जेव्हा घट्ट पकडतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की बापरे पकडून ठेवते की काय आपले पाय, असं आणि आपण याच्यातून बाहेर पडू की नाही असं सुरुवातीला वाटतं. पण तसं काय होत नाही, छान वाटतं नंतर.
मसाज होते का? मागच्या वेळेला तुम्ही करून घेतलेला नाही, आता जास्त वेळ घेतलं ना. कमरेची वगैरे होते मसाज. चांगलं आहे. चला मंडळी, जाऊया आता कोल्हापूरला. आणि खूप थकलो आहे आम्ही. दिवसभर डालूच्या इथं पण प्रोग्राम होता. रिझर्वेशन आहे त्यामुळं काही प्रश्न नाही, पण आम्ही संध्याकाळी काही जेवलो नाही, कारण जेवणाचं काही सिस्टम नव्हती आणि ट्रेनमधलं जेवण काय आम्हाला फारसं आवडत नाही. तर मंडळी, रात्रभर प्रवास करून आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. आणि साहेब आमचे शूट करत होते. मला इतकं हसायला येत होतं, कारण की असे दिसत होतो ना आम्ही, तोंड असं अगदी सुजल्यासारखं. कशी दिसायला आहे मी, तोंड पण छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. आणि इथून आम्ही आधी इथं एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार आहोत. हनुमान मंदिर आहे आणि साहेबांना आमच्या हनुमान मंदिरात गेल्याशिवाय काही चैन पडणार नाही. मग बोलले त्यांना, ठीक आहे चला जाऊया आपण. आणि मग तिथं गेलो आम्ही. छानसं दर्शन झालं सकाळी सकाळी हनुमानांचं. आणि असंही आज शनिवार होता आणि हनुमान मंदिरात जाणं तसं पण चांगलं असतं शनिवारचं. आणि साहेबांनी पण दर्शन घेतलं, मी दर्शन घेतलं. तिथं प्रसाद मिळाला, तो खाल्ला. आणि मग आम्ही रिक्षा पकडून इथून घरी जाणार होतो, पण की नाही व्यवस्थित आम्हाला पुढं रिक्षाच भेटली नाही. आणि साहेब आमचे तिकडे गेले रिक्षा शोधायला, आणि इकडे भरपूर साऱ्या रिक्षा यायला लागल्यानंतर सकाळचे काहीतरी 6 किंवा 6:30 झाले असतील. आणि मी पोचलो आहे घरी. आणि सोमू आहे घरी, त्याला सुट्टी आहे आज, त्यामुळे तो सकाळी घरी होता. सिटिंग अरेंजमेंट चेंज केलायच नाही. सिटिंग अरेंजमेंट चेंज केलायच नाही इकडं. ही सिटिंगच आहे आमची हॉलमधली. झोपलेलास काय? पिल्लू म्हणजे पिल्लू राहते.